अशी असते का त्याला स्वतःमध्येच चांगलं वाटते. म्हणजे कमीत हं. कमी गोष्टी शेअर कमी करायला हां, किंवा खरंच. आपापल्यात राहायला आवडते. त्या टाइपची आहेस तू? हां, मला नाही आवडत जास्त शेअर वगैरे करायला सुद्धा. म्हणजे त्या ट्रस्ट इश्यूमुळे, त्या एका मुलीमुळे. हो. मग त्याच्यातनं म्हणजे अजून तू बाहेर नाही निघालीस नाही असं. आता असं काही नाही, बट तरी पण त्याच्यानंतर की स्वतःचीच कंपनी गुड आहे, की कोणाला हं. असं सांगण्यापेक्षा, की बाबा आपल्यासोबत काय होतंय, मग त्याच्यामध्ये जजिंग होणार, अरे हिचं पण काहीतरी असेल हे ते. सो बेटर स्वतःच्या आतमध्येच ठेवते चांगलं आहे. हं. आणि तू बोललीस ना लाईफचे इन्सिडेंट आहेत ज्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या. हं. ठीक आहे. पण त्या गोष्टी शिकायला पण एक समज लागते, हो. की भाई ही गोष्ट अशी नाही, ती गोष्ट तशी आहे. ठीक आहे. तर अशा कुठल्या 1-2 गोष्टी आहेत का, की ज्याच्यामुळे तुझी लाईफ खूप चेंज झाली? 360 डिग्री चेंज, की हे असं नसतं केलं तर मी आज अशी नसती किंवा ते नसतं केलं तर अजून याच्यापेक्षा वाईट झालं असतं काहीतरी. असं आहेत काही गोष्टी? जर त्या फेजमधून जर मी नसतंच स्वतःला बाहेर काढलं, तर मी आज अशी नसते जी इथे आहे. एवढी हसून-खेळून ते एकदम डिप्रेस, हं. रडणं हे सर्वच होतं लाईफमध्ये. हां. तू बोललीस ना पॅनिक अटॅक पण तुला यायचे. हां. मग हे काय व्हायचं त्याच्यात पॅनिक अटॅक? काय? पॅनिक अटॅक म्हणजे म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे मी ऐकलं आहे, पण पॅनिक त्याच्या अटॅक्स मी म्हणजे डीपमध्ये गेलो खूप नाही मी कधी. मी ना त्या टायमिंगला पण आमचं असंच असायचं की ब्रेकअप पॅचअप. मी खूप जास्त इन्व्हॉल्व झालेले त्याच्यामध्ये. हं, खूप जास्त अशी अटॅचमेंट होती कारण की मी जर करतेय ना, तर मी खूप माझा 100% देतेय त्या व्यक्तीसाठी. हं, बट तिकडून काय असं हे बॅकअप नव्हतंच त्याच्याकडून तर इनपुट्स काहीच नव्हते. हं. सो ते हर्ट व्हायचं मला आणि मग दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करायचा. त्याच्यामुळे मग असं माझ्या डोक्यात मुंग्या वगैरे यायच्या, माझ्या हातापायाला क्रॅम्प्स यायचे. ते सगळं तसं पॅनिक अटॅक. आणि आता माझ्या फॅमिलीने तर खूप जास्त फेस केलं, खूप जास्त ह्या गोष्टी. की काय झाली? काय करते? हिची एज पण एवढी कमी आहे. हं. मग कमी एज, जास्त एक्सपिरियन्स. कमी आहे जास्त. मग तेव्हापासून शिकले, की बाबा दुसऱ्यांमुळे आपल्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. हां. मी माझ्या फॅमिलीला खूप जास्त रडवलंय ह्या हां ना? गोष्टींसाठी. कारण की ना, मी लिटरली सारखं मला इकडे ने, तिकडे ने, हे कर, ते कर. म्हणजे मी बुद्धिस्ट आहे, देवांमध्ये वगैरे विश्वास नाहीच आहे. बट हं, माझ्या फॅमिलीने ते सुद्धा केलंय. हं. हं. तर मग नंतर देवाला मानायला लागलीस नंतर? आहे असं म्हणजे एकदम पण नाहीच मानत असं नाही, करतो. हां, बुद्धिस्ट आहेस ते नाही, पण देव नंतर आता हे सगळ्या फेजमधनं नाही का देवच बाहेर काढतो तसं पाहिलं तर. हं. मानते आहे, माझा ट्रस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. हो. इव्हन माझी जी पत्रिका आहे ना, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं, की गणपती बाप्पा असतात ना, हां, त्याची तू पूजा कर हां, अँड देन म्हणजे मला असं सांगतात, म्हणजे कुठेही गेलं ना मंदिरात वगैरे, हं, हं, तर तिथे ते गुरु लोकं असतात ना, हं, ते सांगतात, की "तू ट्यूसडेला उपवास वगैरे करत जा, देवाची पूजा कर, तुझं सगळं म्हणजे तुला जसं हवंय तशी तुझी लाईफ होईल सॉर्टेड एकदम." हं. हवं तसं म्हणजे आता तरी कुठल्या तू करतेस मग आता देवाची पूजा नंतर की नाहीच करत? पूजा नाही, बट मी असं मानते. मंदिरमध्ये वगैरे जाते, मानते. हां, हां. आणि देव करतो मेहनत मेहनत सॉरी हेल्प करतो ॲक्चुअलमध्ये, पण करतो. त्याला तसं त्या ह्याच्याने बोलावलं पाहिजे इंटेन्सनी. आपण कधी बोलवतो, की सगळं झाल्यावर एकदम शेवटी. नाही. कर आठवण कर, होईल सगळ्या गोष्टी बरोबर होतील. होतात आहे. मग जेवढं भेटलं त्याच्या अजून जास्त भेटेल तुला. हां, हे लिटरली आहे खूप. आणि असं नाही, की मी एक्सपिरियन्सनं बोलतोय. अ, 2 गोष्टी मी ऑब्झर्व्ह केल्यात माझ्या इथे जेवढे कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर येऊन गेले आहेत. त्या 2 गोष्टी खूप मानतात. ही एक आई-बाप्पांची रिस्पेक्ट जी हं. ती थोडी कमी केलीस त्या काळात. ठीक आहे, आता तुला समजलं लवकर ते बरं झालं. दुसरं देवाला खूप मानतात. हो. कुणी पण होऊ दे. चल ठीक आहे, कोणी मोमेडियन आहे ते त्यांच्या देवाला मानतात. हं. पण ते मानतात जरूर. मानतात. त्यांना हो. ट्रस्ट आहे. तर ते तेवढे त्यांचे काही आहेत, की ते मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. कुणाचे सबस्क्रायबर पण आहेत. एक डॉन वायजी म्हणून येऊन गेली होती, पण ती करते बिलीव्ह. हां, 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 हां. गॉडवर डॉन बिलीव्ह कर. वाईची. हां. ती झालाय ना तिच्यासोबत पण पॉडकास्ट आपला. नाही बघितला मी तिचा पॉडकास्ट. हां, नाही झालाय. कधीच झालाय. अच्छा. हां, 2 हां. महिने आधीच रिलीज झालाय. तर ते पण मानतात. म्हणजे बघ, हं. डिव्हाइन पॉवर असतेच ते. हं, हं. मग बरोबर आहे. तर मी असं बोलत नाही, ती तुझी इच्छा आहे. ते नाही बट मी इट्स असं ऑन. मानत नाही वगैरे नाही, करते मी सुद्धा. हं. आणि जसं कुणाला ग्रो करायचं आहे Instagramवर, हे तर खूप सीरियस झालं आपलं. पण आता थोडं नॉर्मलाईज करू. कुणाला ग्रो करायचं आहे Instagramवर,
तर कोणत्या 3 गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत, की ज्याच्याने फास्ट ग्रो होईल जशी तू झालीस? म्हणजे कंटेंट आपला एक स्थिर ठेवला पाहिजे, की हां. आणि बघायचं त्याच्यामधून की कसं आहे, व्ह्यूज कसे येतात वगैरे ते एक. हं. परत आणि ना म्हणजे पोस्ट करायला पाहिजे सारखं-सारखं, हं. की जसं सकाळी म्हणजे मी जसं करते माझं हं, सांगते. मी हं. एक सकाळी रील हां, तुझेच करते सांग. पोस्ट, परत एक संध्याकाळी करते. हं. परत मग टाईम चेक करते, की ह्याच्यामध्ये जास्त जाते, त्याच्यामध्ये म्हणजे एंगेज राहिलं पाहिजे जास्त. हं. अजून 2 गोष्टी बस. म्हणजे मी तर एवढंच फॉलो करते. आणि कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स तर हवा आहेच, सेल्फ बिलीव्ह, त्याच्याशिवाय तर ते हे होणारच नाही. सेल्फ बिलीव्ह ठेवावा हं. लागतो ना. हो. तो ती जिद्द असली पाहिजे मनामध्ये, की मी हां. करू शकते हे. खरं ते हां. हं. आता कोणी बोलतात ना, काही पण गोष्ट सुरू करायसाठी तुला रिसोर्स कुठले-कुठले पाहिजेत. सगळे प्रश्न विचारतात. म्हणजे मुझे अभी पॉडकास्ट म्हणजे मला बोलायचे, "अरे भाई हमें भी पॉडकास्ट स्टार्ट करना है, तो हमें क्या-क्या रिसोर्सेस लगेंगे?" हं. तर माझे काय आन्सर होते त्यावेळेस सांग? काय? सांग ना, गेस कर असं. कॅमेरा कॅमेरा, माईक एंड ऑल नाही, कारण आता मी एकतर तुला विचारतोय, की तुला रील्स बनवायला जेव्हा स्टार्ट करायला, तुला सगळ्यात आधी कुठला रिसोर्स म्हण किंवा कुठली गोष्ट सगळ्यात आधी लागली? फोन, ट्रायपॉड्स एंड ऑल. हां, ते आता कसं ते मटेरिअलिस्टिक हां. गोष्टी झाल्या. सगळ्यात आधी लागतं काही पण कॉन्फिडन्स करायचं. पण आणि कॉन्फिडन्स पण लागतंच, हां. हिंमत लागते हिंमत. खरं. हिम्मत भाई मैं हो. कारण की तो पॉइंट जो असतो ना, माणूस डायरेक्ट फ्युचरचा विचार करतो. हं. अरे! ये पॉडकास्ट कर से मेरे को क्या ही मिलेगा? मेरे को जॉब चल रही है, मैं क्यों करूँ? हं. नहीं चलेगा तो पैसा चला जाएगा मेरा चलेगा इतना दिन हां. का। तो इन्व्हेस्टमेंट. उसके लिए हिम्मत लगती है ना? हं. वैसे आपको भी लगी होगी ना हिम्मत? हो. तुला पण लागली असेल ना हिम्मत तेव्हा, हो. की बोलू दे, जे लोकांना बोलायचं आहे ते बोलू मी दे. लोकांचा कधी विचार केलाच नाही. हां, हां. कारण की 4 लोकं बोलतातच. हं. आपण ते इग्नोर करायला पाहिजे. आपली लाईफ आहे भाई, आपण आपल्यासाठी जगा. हां. आणि हे कधी समजलं तुला? आपण आपल्यासाठी जगा. मला नंतर कळालं, पण मी तुम्हाला कारण अगोदर सांगते. हां, आपल्यासाठी जगा. आणि तू एक पर्सनॅलिटी तुझी बिल्डअप केली आहेस. म्हणजे तुला समजतंय कुठं कुठल्या गोष्टी बोलायला पाहिजेत, कुठं नाही हं, बोलायला पाहिजेत, डिसिजन कसे घ्यायला पाहिजेत. हं. तर मग हे कसं काय शिकलीस तू ह्या सगळ्या गोष्टी? कुणाचे रिफ्लेक्शन्स आहेत? की स्वतः शिकलीस? काही बुक वाचलीस काय? स्वतःच इन्स्पायर असं नाही कुठून मी बुक्स वगैरे तर नाही जास्त वाचत. हां. असंच हं. आपल्याला कळतात ना गोष्टी, की कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही. हां, पण कशा? तेच विचारतोय मी. कशा म्हणजे अरे, म्हणजे ते असतं ना, नाही यार हे खराब वाटेल. त्याला बोलतात ना आपलं रॅशनल आपल्याला माहिती असतं, की हं. ही गोष्ट पब्लिकमध्ये किती चांगली दिसेल. ही गोष्ट चांगली नाही दिसणार, हे नाही करायला पाहिजे. हे समजतं खूप जणांना.